माझे नाव प्रतिभा बनघाडी. नमस्कार, माझे नाव आर्यन गेला कारंडे आहे. नमस्कार, मी इयत्ता 7वी सेमी 1 मध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव झेडपी प्रायमरी स्कूल. नोंदणी आहे. प्रोजेक्ट नंबर 1 चे नाव आहे रेन डिटेक्टर. आपण कधी कधी पाहतो की महिला बाहेर कपडे वाळू घालतात आणि त्यांना पाऊस आलेला समजत नाही आणि त्यांचे कपडे भिजतात. जर या स्मार्ट होम मध्ये पाऊस आला तर कपडे ऑटोमॅटिक आतमध्ये जाणार. प्रोजेक्ट नंबर 2 स्मार्ट टँक. आपण कधी कधी पाहतो की टाकी भरल्यावर आपल्याला समजत नाही. जर टाकी भरली तर ती टाकी आपोआपच मोटर बंद करणार. प्रोजेक्ट नंबर 3 स्मार्ट डस्टबिन. एखाद्या व्यक्तीला हात नसले त्याला डस्टबिन मध्ये कचरा टाकण्यास प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. ह्या डस्टबिन पुढे एखादा व्यक्ती आल्यास हा डस्टबिन ऑटोमॅटिक उघडतो. आणि ह्या डस्टबिन मध्ये असं सेन्सर आहे की डस्टबिन जर भरलेला असेल तर डस्टबिन उघडणार नाही. प्रोजेक्ट नंबर 4 ऍक्सिडेंट स्टॉपर. दोन्ही बाजूंनी गाड्या आल्यास ऍक्सिडेंटची शक्यता जास्त आहे, त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. पहिल्या उजव्या बाजूची गाडी आली तेव्हा डाव्या बाजूचा स्टॉपर खाली पडणार व उजव्या बाजूची गाडी निघून जातात तो स्टॉपर वर होणार. प्रोजेक्ट नंबर 4 चे नाव आहे ऑटोमॅटिक फायर फायटिंग रोबोट. जर स्मार्ट सिटी मध्ये कुठेही आग लागली तर हा रोबोट ऑटोमॅटिक जाणार आणि त्याच्या नलिकेद्वारे तो ऑटोमॅटिक अशा पाईपाने तो आग विझवणार. प्रोजेक्ट नंबर 6 स्मार्ट कार. एखाद्या व्यक्ती वाहनाच्या पुढे आल्यास हा वाहन थांबणार व ऍक्सिडेंटची शक्यता कमी होणार. प्रोजेक्ट नंबर 7 पिझ्झो इलेक्ट्रिसिटी जनरेटर. आपण रस्त्याच्या बाजूला आपण पिझ्झो इलेक्ट्रिसिटी जनरेटर हे उपकरण बसवणार. याच्यावर जसे प्रेशर पडेल तशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आणि आपण ती इलेक्ट्रिसिटी स्टोअर करणार आणि ती असे स्मार्ट स्ट्रीट लाईट मध्ये वापरणार, घरांमध्ये वापरणार, बिल्डिंग मध्ये वापरणार. प्रोजेक्ट नंबर 8 चे नाव आहे ओव्हरलोड व्हेकल डिटेक्टर. आपण कधी कधी पाहतो की जास्त वजनाची गाडी गेल्यामुळे रस्त्यावर खड्डे होतात. जर आपण जास्त वजनाची गाडी जाऊ दिली नाही तर खड्डे होणार नाही आणि ऍक्सिडेंट होणार नाही. तर 20 टन लोड पेक्षा जास्त वजनाची गाडी आली तर ऑटोमॅटिक गेट पडणार. प्रोजेक्ट नंबर 9 चे नाव आहे ऑटोमॅटिक स्मार्ट स्ट्रीट लाईट. आपण कधी कधी पाहतो की जास्त वेळ बस चालल्यामुळे त्याचा ब्लास्ट होतो आणि त्याचे काचेचे तुकडे वगैरे खाली पडून लोकांच्या पायाला इजा देखील होऊ शकते. याला प्रिव्हेंट करण्यासाठी जर एखादा व्यक्ती या स्ट्रीट लाईटच्या 1 मीटर रेंज मध्ये आला तरच ही लाईट चालू होणार आणि याच्यामुळे आपली विजेची देखील बचत होईल आणि लोकांना हानी देखील होणार नाही. धन्यवाद.